2007 मध्ये जगातल्या प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे नोकियाचा फोन होता, पण फक्त 6 वर्षांनी नोकियाचे फोन बनवणे बंद केले, त्याचं प्रोडक्शन बंद झालं आणि त्यांनी स्वतःची कंपनी विकून टाकली. त्यांच्या काही इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणतात, आम्ही चूक केली नाही तरी आम्ही हारलो. असं का झालं? नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. 2007 मध्ये नोकियाकडे जगाच्या मोबाईल मार्केटचा 40% हिस्सा होता, पण ऍपल फोन असतील किंवा गुगल अँड्रॉइड आल्यानंतर नोकिया अजूनही त्या जुन्या सिम्बियन सिस्टीम वरती काम करत राहिला. त्यांनी अपडेट नाही केलं. 2013 पर्यंत नोकियाचं मार्केट शेअर 15% वर आलं आणि त्यांनी त्यांचा फोन बिझनेस जो आहे मायक्रोसॉफ्टला विकून टाकला. तुमच्या कंपनीमध्ये असं कधी कधी होतं ना की पूर्वी मिळालेल्या यशामुळे तुम्ही आरामात बसलेले असतात, जुन्या पद्धती बदलत नाहीत, इनोव्हेशन थांबवत नाहीत. आणि नोकियाचा अनुभव हा आहे, याच्यातून हे शिका की मार्केट लीडर बनणं अवघड नाही, पण ते टिकून राहणं फार कठीण आहे. जेव्हा मार्केट बदलत असतं तेव्हा तुमचं बदलणंही स्वाभाविक असणं गरजेचं आहे. तुमच्या टीममध्ये जर कंटिन्युअस इनोव्हेशन आणि अडॅप्टिबिलिटी आणायची असेल जी की नाहीये, तर मला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर.